अजितदादांनी शरद पवारांसोबत एकत्र येणं टाळलं. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार होते. अजितदादांवरच राज्याची जबाबदारी असावी म्हणून ते येत नसतील. अजित पवारांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला येणं टाळल्यानं रोहित पवारांचं वक्तव्य. उद्धव ठाकरेंना मोठा धक्का. शिंदे गट हीच खरी शिवसेना. नार्वेकरांनी दिला निर्णय. मूळ राजकीय पक्ष म्हणून शिंदे गटाला दिली मान्यता. शिंदे गटाच्या 16 आमदारांसह ठाकरे गटाचे 14 आमदारही पात्र. एकमेकांना अपात्र करण्याच्या याचिका नार्वेकरांनी फेटाळल्या. व्हीप, प्रतोद आणि विधिमंडळ पक्षाबाबत सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलेली निरीक्षणं राहुल नार्वेकरांनी बदलली. शिंदेची शिवसेनाच मूळ राजकीय पक्ष. गोगावलेनाच व्हीप म्हणून नार्वेकरांची मान्यता. उद्धव ठाकरे प्रायव्हेट लिमिटेड म्हणून पक्ष चालवत होते. आमदार अपात्रतेचा निकाल म्हणजे एकाधिकारशाहीचा पराभव असून लोकशाहीचा विजय. मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका. आजच्या निकालातून लोकशाहीची हत्या. निकालाची मॅच फिक्सिंग केली. सुप्रीम कोर्टानं नार्वेकरांवर सुमोटो कारवाई करावी. उद्धव ठाकरेंचा नार्वेकरांवर निशाणा. कोण शिंदे, कोण गोगावले आणि नार्वेकर यांची अवकात काय? संजय राऊतांची शिंदेंवर टीका. अध्यक्षच बेकायदेशीर, ते काय शिवसेनेचा निर्णय करणार? राऊतांचा हल्लापूर. विधानसभा अध्यक्षांकडून विविध नियमांचा दाखला देत निकाल. सरकार मजबूत, भक्कम. निकालावर फडणवीसांची प्रतिक्रिया. तर अनेकांकडून वारंवार सरकारबद्दल गैरसमज पसरवण्याचं काम. फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा. भाजपच्या मोठ्या नेत्यांचं ऐकून राहुल नार्वेकरांनी निर्णय दिला. रोहित पवारांची टीका. सर्व निर्णय घटनेच्या चौकटीमध्ये घेतले जातात. उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी बिनपैशाचा तमाशा थांबावा. भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा निशाणा. महाराष्ट्रामधील सौर मंडळाला मान्यता देण्यासाठी घटनेची पायमल्ली. निकाल ठरलेलाच. दिल्लीतील मालकांनी निकालपत्र लिहून दिलं. अपात्रतेसंदर्भातील निकालावर सामनातून हल्लापूर. 1992 मध्ये अयोध्येमध्ये गेलेल्या शिवसैनिकांची उद्या बैठक. शिवसेना भवनामध्ये उद्या दुपारी 2 वाजता बैठक होणार. सुभाष देसाई शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार. पुण्यात रविवारी महायुतीचा पहिला मेळावा. महायुतीच्या मेळाव्याला अजित पवार मार्गदर्शन करण्याची शक्यता. या संदर्भात आज महायुतीच्या नेत्यांची पुण्यामध्ये पत्रकार परिषद. पंतप्रधान मोदी उद्या नाशिक दौऱ्यावर. राष्ट्रीय युवक दिनानिमित्त मोदींची तपोवनामध्ये भव्य सभा. तर त्यानंतर मोदी ऐतिहासिक काळाराम मंदिरामध्ये घेणार रामाचं दर्शन. सर्व पदं अजित पवारांनाच हवी म्हणून तर ते इतरांचं वय काढतात. अजित पवारांच्या टीकेवर रोहित पवारांचं प्रत्युत्तर. तलाठी भरतीच्या एकेका जागेसाठी 25 लाखांची वसुली. रोहित पवारांचा आरोप. तर रोहित पवारांवर कायदेशीर कारवाई करणार. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचं वक्तव्य. तुरुंगातून सुटल्यानंतर विनापरवानगी रॅली काढल्यामुळे सुनील केदार यांच्यावर गुन्हा दाखल. पोलीस सुनील केदार यांचा जामीन रद्द करण्याची मागणी करणार असल्याची माहिती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या विरोधात लढण्यासाठी नागपूरमध्ये काँग्रेसकडून 38 जण इच्छुक. एकट्या रामटेक मतदारसंघामध्ये काँग्रेसचे 22 जण गडकरींविरोधात लढण्यास इच्छुक. शरद मोहोळ हत्ये प्रकरणातील आरोपींना आणखी 7 दिवसांची पोलीस कोठडी. पोलीस तपासामध्ये आरोपींकडे 3 काडतुसं सापडली. नाशिकच्या मनमाडमध्ये सकारात्मक चर्चेनंतर टँकर्समार्फत इंधन पुरवठा. नवीन वाहन कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलकांशी अधिकाऱ्यांची सकारात्मक चर्चा. परभणीमध्ये 26 तारखेपासून वाहन चालकांना चक्काजामचा इशारा. नव्या वाहन कायद्याविरोधात वाहन चालक पुन्हा आक्रमक. नांदेडच्या बाजारामध्ये तूर डाळीची 195 रुपये प्रति किलोनं विक्री. अतिवृष्टीमुळे बाजार समित्यांमध्ये तुरीची आवक कमी झाल्यानं भाव वधारले. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 20,000 नवमतदारांची नोंद. तृतीयपंथीयांचाही उत्तम प्रतिसाद. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीचं काम अंतिम टप्प्यात. छत्रपती संभाजीनगरमध्ये संपावर असलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना नोटीस. अंगणवाडी कर्मचारी मोर्चा काढणार असल्यानं पोलिसांकडून खबरदारी. नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुरू असलेला संगणक परिचालकांचा संप 48 दिवसानंतर मागे. संप मागे घेतल्यानं ग्रामपंचायतीमधील कामं सुरळीत. भंडाऱ्याच्या जवाहर गेट पवनी इथे चालक मालक संघटनेचं काम बंद आंदोलन. नवीन वाहन कायद्याचा आंदोलकांकडून निषेध. विकसित भारत संकल्प यात्रेचं परभणीच्या राजगोपालाचारी उद्यानाजवळ स्वागत. कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं नागरिकांची हजेरी. नांदेडच्या डस जातीच्या गुलाब फुलांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव. उमरी आणि मुदखेडमधील गुलाब फुल उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. वाशिमच्या कारंजा तालुक्यामधल्या धनज इथे शेतकऱ्यानं 3 एकर मपईवर फिरवला ट्रॅक्टर. उत्पादनाचा खर्चही निघत नसल्यानं शेतकऱ्याकडून टोकाचा निर्णय. गोंदियाच्या काही भागामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. जिल्ह्यामध्ये थंडीमध्ये वाढ होण्याची शक्यता. अवकाळीमुळे शेतीचं नुकसान. उत्तर पुणे जिल्ह्याच्या जुन्नर, शिरूर, आंबेगाव, खेड तालुक्यामधल्या अनेक भागात दुसऱ्या दिवशीही अवकाळीनं बळीराजाची चिंता वाढवली. फेसबुकवर ऑनलाईन नायलॉन मांजाची विक्री तातडीनं थांबवण्याचे नागपूर खंडपीठाचे पोलिसांना आदेश. आतापर्यंत नायलॉन मांजा विक्रेत्यांविरोधात 23 गुन्हे दाखल.
मुंबई पुणे महामार्गावर अपघातामध्ये घट, अपघात रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम. राज्यामध्ये श्रीराम प्राण प्रतिष्ठापना सोहळा आणि शिवजयंतीला आनंदाचा शिधा देण्यात येणार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय. राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचं वेतन पुन्हा रखडलं, राज्य सरकारकडून महामंडळाच्या खात्यात अद्यापही रकमेची पूर्तता न झाल्यानं पगार रखडले. राज्यभरात अन्न आणि औषध प्रशासन विभागाची हॉटेल्सवर तपासणी मोहीम, ऑनलाईन फूड आणि वाढलेल्या हॉटेलिंगच्या पार्श्वभूमीवर कारवाई, 803 हॉटेल्सना सुधारणा नोटीस. मुंबईमध्ये मागील वर्षात 1.5 लाखांपेक्षा जास्त घरांची विक्री, कोरोनानंतर पुन्हा एकदा अर्थचक्र रुळावर. माढाच्या पहिल्या लोकशाही दिनी 15 अर्जांवर सुनावणी, 15 दिवसांमध्ये आता या अर्जांवर कार्यवाही करण्यात येणार, पुनर्विकासापासून ते घराचा ताबा मिळण्यापर्यंतच्या तक्रारी मांडता येणार. उद्या डोंबिवलीमध्ये सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार, जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय. मुंबईतला वाढणारा कचरा कमी करण्यासाठी पालिका उपाययोजना करणार, कचऱ्यावर प्रक्रिया करून बायोसीएनजी गॅस तयार करणार. पुण्याच्या हडपसर परिसरामध्ये वाहनांची तोडफोड, दहशत माजवण्यासाठी तरुणांकडून तोडफोड, आरोपींवर कडक कारवाई करण्याची नागरिकांची मागणी. पुण्यामधल्या अनुदानित, अंशतः अनुदानित तसंच अल्पसंख्याक शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांचं इतर शाळांमध्ये समायोजन, 125 शिक्षकांपैकी 130 शिक्षकांना नियुक्ती. पुणे स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन लिमिटेडकडून 14 प्रकल्प महापालिकेकडे हस्तांतरित होणार, स्मार्ट सिटी योजना बंद करण्याचं निश्चित झाल्यानं या प्रकल्पाचं काम जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार. पिंपरी चिंचवडमधील अनधिकृत बांधकामांवर पालिकेचा हातोडा, मधुबन चौक ते जगताप डेअरी परिसरामध्ये महापालिकेची कारवाई, नागरिकांचा कारवाईला मोठा विरोध. येत्या सोमवारपासून पुणे लोणावळा लोकल दुपारच्या वेळेतही धावणार, विद्यार्थी, चाकरमानी, नोकरदार आणि पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार. पश्चिम बंगालच्या 24 परगणा जिल्ह्यामध्ये ईडी अधिकाऱ्यांवर जमावाचा हल्ला प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांचा जबाब नोंदवण्यात पोलिसांना अपयश. लालकृष्ण अडवाणी रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेला उपस्थित राहणार, विश्व हिंदू परिषदेची माहिती, राम मंदिरासाठी लालकृष्ण अडवाणींनीच काढली होती रथयात्रा. काँग्रेस पक्ष राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला जाणार नाही, काँग्रेस नेत्यांनी राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण नाकारलं, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगेंना निमंत्रण. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामधील पहिला T20 सामना आज मोहालीमध्ये खेळला जाणार, आजच्या सामन्यातून विराट कोहलीची माघार, कर्णधार रोहित शर्माकडे सर्वांच्या नजरा.